नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे. व्हिडिओ हा स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार. शेतकरी बांधवांना आपल्याला आत्ताच रिसेंटली हप्ता हा नमो शेतकरी PM किसान योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रिलीज करण्यात आलेला आहे आणि बरेच शेतकऱ्यांना याचा फायदासुद्धा झालेला आहे. त्याच आपल्याला अर्थसंकल्पनामध्ये म्हणजे अधिवेशनामध्ये ही घोषणा करण्यात आली होती की राज्य सरकारने आपल्याला आपलं कर्जमाफी घोषित करण्यात आलेली आहे आणि हे अत्यंत आनंदाचं अपडेट असणार आहे. त्याबरोबर ते आपल्याकडे जिल्ह्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात आलेली आहे आणि किती निधी वितरित करण्यात आलेला आहे, किती बाकी आहे, हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत. त्याचबरोबर ते किती शेतकरी पात्र, किती शेतकरी अपात्र, त्याचबरोबर ते प्रति हेक्टरी किती प्रति शेतकरी किती आपल्याला निधी हा वितरित करण्यात येणार आहे आणि कोणत्या आपल्याला काय म्हणतात त्याला धान्यासाठी करण्यात येणार आहे, हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी बांधवांना राज्य सरकारने काही शेतकऱ्यांची कर्जमाफीही केली आहे आणि या कर्जमाफीसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सध्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यासाठी कर्जमाफी केलेल्या साठी पात्र असणारे त्याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि त्याचबरोबर ती पिकं हे पाण्याखाली राहिल्या कारणामुळे पिकांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान घडण्यात आलेले आहे. त्याचबरोबर ती शेतकऱ्यांची पीक कर्ज हे माफ करण्यात यावं अशी शेतकऱ्यांची मोहीम होती आणि त्या शेतकऱ्यांची मोहीम हे स्वीकारण्यात आलेली आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी ही करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ते आत्तापर्यंत म्हणजे कर्जमाफी घेण्यात आलेल्या आत्तापर्यंत 5,02,562 कोटी 5,02,562 एवढी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे आणि सरकार आयुक्त पुणे यांनी 3,79,000 एवढा निधी वितरित करण्याचे सरकारने अतिवृष्टीग्रस्त 2019 जुलै ते ऑगस्ट या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात आलेले आणि एवढी निधी हा वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्याचबरोबर ती आपण ही मंजुरी देण्यात आलेली आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित करण्यात आलेली नाही आहे. ती करण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी दिली आहे आणि आयुक्तालयाने केलेल्या मागणीची 70% म्हणजेच 265.99 लाख शेतकऱ्यांना रुपये ही शेतकऱ्यांना पीक कर्ज म्हणून जुलै ते ऑगस्ट या दरम्यान ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. सो अद्यापही ही तारीख अजून डिक्लेअर करण्यात आलेली नाही आहे की कोणत्या तारखेला कर्जमाफी ही सरसकट म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जसं नमो शेतकरी PM किसान योजनेचा हप्ता जसं रिलीज केला तसं कधी करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर अजून काही अपडेट आलं तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार. भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.